मैं हूं वहाब खान और आप देख रहे हैं सिटीजन न्यूज चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों पर। आधा घंटा बोल रहे, आधे घंटे में आधा घंटा एक घंटा बस यही कहीं 12 बजे आएंगे, कहीं 1 बजे आएंगे, 1 से 1:30 हुआ, 2 हुआ। अभी डॉक्टर कोई नहीं आया अभी पेशेंट को सीजर में लिया तो गलत कोई नहीं आया है। तुम्हारा पेशेंट कहाँ का है? वही ऐसा नाम बोलो। कहाँ रहते? ऐसा असंच असतं. कोई कुछ बोल ही नहीं रहा ना। कधी कधी तशीच असतं. पेशंट सकाळपासून असतं ना, रात्री 8 वाजता जातात. एकदम बाबा आके मोहब्बत से बोल रहा हूँ कि डॉक्टर कब आएंगे, कोई मुँह ही नहीं खोल रहा। मुँह खोल ही नहीं रहा। बोल रहे हैं क्या अब आने वाले हैं, बोले वो कब भी आएंगे। और डॉक्टर जी का नंबर मांगे ना तो गलत नंबर दे दिए. नंबर भी गलत दिए। कौन सी मैडम दी बोलो हे कारण नाही. अनुराग माझे नाव सुनीता दिलीप गरुड. मी विराण्याची आशा आहे. पेशंटचं नाव सोनाली दादाजी मोरे. मी तिला सकाळी 11:30 वाजेपासून इथे आणलेले आहे. डिलिव्हरी रूममध्ये घेऊन गेली. तिथे त्यांनी मला सांगितलं सोनोग्राफी काढू ना. सोनोग्राफीमध्ये घेऊन गेली. तिथून आल्यानंतर परत तिथे घेऊन गेली. तिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही सिझर वॉर्डमध्ये घेऊन जा. इथे आल्यावर सिस्टरांनी मला असं सांगितलं की तुम्ही खाली जा आणि नोट्स लिहून आणा. नोट्स लिहायला गेली तर तिथं त्यांनी त्या मॅडमनी मला असं सांगितलं की 17 आठवड्याची माता आहे आणि ते बाळ अबाउट झालेले आहे, तुला धुळे शिवला घेऊन जावं लागेल. तेव्हापासून तर आतापर्यंत हे लोकेशन चालू आहे. आता यांची परिस्थिती काय आहे? आता यांची परिस्थिती ते बाळ वारलेलं आहे. तिची डिलिव्हरी होऊन गेलेली आहे. आणि हे काय म्हणताय मग? अजून कोणी हात लावायला नाही ना. तुम्ही पाहून घ्या ना. अजून कोणी हात लावला नाही त्यांना. कुठलं पेशंट आहे? माझा आता 10 मिनिटापासून डिलिव्हरी झालेली आहे. पेशंट निराणे गावात हिचं नाव काय? सोनाली दादाजी मोरे. ती तिची सासू आहे. इकडे या. बाळ केव्हापासून वारले? सकाळपासून आमच्याकडे नाही आली सर. बाळ केव्हापासून वारले? इकडे का आले? सोनोग्राफीची वेळ काही इकडे कधी आले? 1 तास 1.5 तास झाला. इकडे 1.5 तास नाही. हो मॅडम, मी तुम्हाला वेळ सांगते ना किती वाजेपर्यंत. मी इथे 3 वाजता आली. इथून तुम्ही मला खाली पाठवलं. पेपर 3:30 वाजेपर्यंत सरांच्या कॅबिनला उभी होती आणि आता 15 मिनिटापासून इथं आलेली आहे. 15 काय मिनिट म्हणता? आल्यावर यांना माहिती पडलं काय झालं? आल्यावर यांना आम्ही सोनोग्राफी दाखवली. मॅडम बाळ वारलेलं आहे आणि तिकडून आम्हाला इकडे पाठवलं. मॅडम म्हणाले का तुम्ही खाली जा आणि नोट्स लिहून आणा मला. ॲडमिट पेपर काढून आणि नोट्स लिहून आणा. मी तिथे खाली गेल्यावर नोट्स लिहायला गेली तर सर कसे मॅडम म्हणतात की 17 आठवड्याची डिलेव्हरी आहे ही आणि आपल्याकडे होणार नाही, हिला धुळे शिवला घेऊन जाईल. सरांनी काय सांगितलं तर बाळ अबाउट झालेले इथंच डिलेव्हरी होऊन जाईल म्हणून मी सोनोग्राफी सेंटर इथे घेऊन आलेलं. सर काल एक महिलेचं तिथं डिलिव्हरी वॉर्डमध्ये तिचं बाळ वारलेलं होतं, तर काय प्रॉब्लेम झाला असं? काल आमच्याकडे त्या बाबतीत तक्रार आलेली आहे. सदर महिलेला ॲडमिट करण्यात आलेलं होतं, परंतु दुपारच्या सत्रामध्ये 12-12:30 वाजता आमचे USG बंद असल्यामुळे ते USGसाठी बाहेर गेले होते आणि 3-3:30ला ते आमच्याकडे ॲडमिट झालेलं आहे. ॲडमिट करण्याच्या दौरान काही थोडासा उशीर झाला अशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आम्ही दोघी आमच्या डिलेव्हरी वॉर्ड आणि गायनॅक वॉर्डच्या दोघी सिस्टरांना शोकॉज नोटीस इश्यू केलेली आहे. तसेच संबंधित ऑन कॉल असणारे गायनॅकोलॉजिस्ट यांनाही आम्ही शोकॉज नोटीस देऊन इन्क्वायरी प्रस्तावित केलेली आहे. इकडे या. अरे तुम्हाला काही वाटतंय का उचला त्यांना? तुम्ही हात लावा. कमाल होऊन गेली तुमची. हात तर लावा गाडीला कमी. तुम्ही कशासाठी इकडं? त्यांना उचला ना, पण हात लावा ना. सिस्टर वार्ड बॅग आहे का इथं? सिस्टर काय? द्या बरं. एक मिनिट थांबा.